नमस्कार सगळ्यांना। आज मी तुम्हाला एक रेडीमेड रांगोळीचा पॅच करून दाखवणार आहे। दिसायला सुरेख आणि करायला सोपं। चला तर बघूया रांगोळीला लागणारं साहित्य। OHP शीट, रांगोळी, फॅब्रिक ग्लू, ब्रशेस आणि फॅब्रिक पेंट। मी हे कमळाचं चित्र इंटरनेटमधून डाउनलोड केलेलं आहे आणि याचं इमेज फाईल मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तिथून तुम्ही प्रिंट घेऊन अशा पद्धतीने एक कमळ ड्रॉ करून घेऊ शकता। सगळ्यात आधी हे कमळ ड्रॉ करून मी OHP शीटवर ह्याचे कटआउट्स रेडी केले। आता या कटआउट्सवर आपल्याला रांगोळीचा पहिला थर लावायचा आहे। त्याच्यासाठी फॅब्रिक ग्लूमध्ये आपण 10% पाणी मिक्स केलेलं आहे। अशा प्रकारे ब्रशच्या मदतीने फॅब्रिक ग्लू लावून घ्यायचा आहे। आता ज्या भागात आपण ग्लू लावलेला आहे त्याच्यावर आपल्याला रांगोळी पावडर टाकायची आहे। आता रांगोळी पावडर थोडी सेटल होऊ द्यायची आणि त्याच्यावर आपण बोटानेच थोडंसं प्रेस करू शकता किंवा टिश्यू पेपरच्या मदतीने पण थोडंसं प्रेस करून घेऊ शकता आणि उरलेली रांगोळी पावडर अशा प्रकारे काढून घ्यायची आहे। फर्स्ट कोट झाल्यावर साधारण हे असं दिसेल। आता अशा पद्धतीनेच आपण फर्स्ट कोट पूर्ण करून घेऊ। आता इथे पानांना आपल्याला थोडंसं शेडिंग करायचं आहे, पण फर्स्ट कोट करताना आपण काही शेडिंग करणार नाही आहे। आपण एकाच रंगाने फर्स्ट कोट करून घेऊ। आता इथे मी सेकंड कोट करायला सुरुवात केली आहे आणि इथे आपण शेडिंग करणार आहोत। शेडिंग करताना आपण दोन रंग साधारण वापरणार आहोत। एक थोडासा डार्क कलर आणि एक थोडासा लाईट, आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही शेडिंग करू शकता। आता इथे आकाराने मोठं असलेल्या कमळाचं पण सेम आपल्याला आधी जसं दाखवलं आहे त्याच पद्धतीने फर्स्ट कोट आणि सेकंड कोट करून घ्यायचं आहे। आता इथे पाहू शकता तुम्ही की रांगोळी छान सेटल झाली आहे आणि आता आपण त्याला एक छान हायलाइट करण्यासाठी फॅब्रिक पेंटचा वापर करतो आहे। प्रत्येक कोट नंतर एक अर्धा तास रांगोळीला छान वाळू द्या, म्हणजे ती व्यवस्थित सेटल होईल आणि हायलाइट करताना रंग इकडे तिकडे पसरणार नाही। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल
तर प्लीज लाईक आणि शेअर करा, म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप वेगवेगळ्या प्रकारे आपण बॉर्डर हायलाईट करू शकतो. पेंटनी सुद्धा करू शकतो. आता इथे मी बॉल बेअरिंग मिळतं मार्केटमध्ये, त्याची लेस वापरली आहे. ह्यानी सुद्धा अगदी सुरेख असं कमळाला छान रेखीवपणा येतो. अशा पद्धतीने आपला रेडीमेड रांगोळी पॅच रेडी झालेला आहे. घाईच्या वेळेला ही रांगोळी खरंच खूप उपयोगाला येते आणि ज्यांच्या घरी लहान मुलं असतील त्यांच्यासाठी तर हे बेस्ट ऑप्शन आहे. सो नक्की करून बघा. आणि अशाच नवीन नवीन रांगोळी किंवा अजून हँडक्राफ्टेड गोष्टी शिकायच्या असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.